रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष सोडे पाटील, फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत. आज आपण जालन्याजवळ बदनापूर तालुक्यामध्ये सोमठाणा गावामध्ये आलेलो आहोत. तिथं बंडू पाटील नागवे आणि बाबासाहेब पाटील नागवे यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये आहोत. आज आपण मिरग्याच्या नियोजनाची पूर्वतयारी याच्यावर चर्चा करणार आहोत. रामराम सर. राम 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 बंडू भाऊ. राम राम राम. आपण बंडू भाऊकडे मला वाटतं डिसेंबरमध्ये आलो होतो आहे ना? हो हो, डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये. बरं. तसं नोव्हेंबरमध्ये आपलं फोनवर बोलणं झालं होतं. हां म्हणजे माल तोडून गेल्यानंतर पुढचं काय नियोजन आहे हां. तर त्या अनुषंगाने फोन करून विचारलं होतं. बरं. आणि झाडावर पाण्याची संख्या आणि त्यानंतर माल तोडून गेल्यानंतर झाडाचा ताण कशा पद्धतीने हां सोडायचा. हां सगळं नियोजन. हां, आणि विश्रांतीच्या काळामध्ये कोणत्या फवारण्या घ्यायच्या, जेणेकरून काडीमध्ये स्टोरेज आणि माल निघासाठी, कळी वगैरे निघासाठी चांगल्यापैकी कसं सक्षम होतील ह्या अनुषंगाने तुम्ही मला थोडंसं मार्गदर्शन केलं त्यावेळेस. बरं बरं. आपली सगळी झाडसंख्या किती आहे? 1100 आहे. 1100. बरं. आता मागच्या वर्षी तुम्ही तुमच्या पद्धतीनं चालू होतं. किती वर्षाची बाग आहे सगळी? ही सगळी जवळपास 8 वर्षाची बाग आहे. बरं. आता यावर्षी थोडंसं म्हणजे काय होतं, कुठलीही बाग आता आम्ही आलो त्यावेळेत भरपूरशा गोष्टी होत्या. हो हो. आणि आता डिपिंजी मागच्या होती. वर्षी जो माल निघला तो टनेजमध्ये किती निघला आपला? टनेजमध्ये 27 टन माल निघाला होता 1100 झाडामध्ये. 1100 झाडामध्ये. बरं. आणि आता ह्या वर्षी काय वाटतं बरं? मागच्या वर्षीची फूट आणि ह्या वर्षीची फूट? तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फळाची संख्या म्हणजे प्रत्येक झाडावर जास्तच आहे आणि फळाची साईज सारखी आहे. बरं. कमी जास्त नाही आहे, काही नाही आहे. बरं. जवळपास 45-50% आपला टन माल यावर्षी आहे मागच्या वर्षीपेक्षा. तुमचा एक अंदाज? हा, माझा एक अंदाज. बरं बरं. आणि झाडामध्ये काय सुधार झाला? कारण आम्ही आलो त्यावेळेत काडीचं प्रमाण भरपूर होतं, पानसंख्या नव्हती, पिवळसर पानसंख्या खूप पडलेला कमी होती. होता. आता काय वाटतं झाडामध्ये? आता झाडामध्ये एक तर झाडं पूर्ण हिरवीगार झाली, डिशेम काहीच राहिली नाही, डिफिशियन्सी काहीच नाही. हां, हां. आणि परत पानाची संख्या कमी होती, काडीवर जास्त गेलेले होते. हम्म. आता काडीची संख्या म्हणजे तशी दिसतच नाहीये, आहे थोडीफार, पण ती आता cover काडी होऊन काढली गेली. नव्हती आपण मागच्या आपण वर्षी. जे राहिलेली ती काढलीच नाहीये, बरोबर आहे. पण काडीची संख्या म्हणजे खूप प्रमाणात आता याच्यावर गेली नाही. ती बरं बरं. आणि पानाची साईज वगैरे चांगली वाढली? पाण्याची साईज चांगली वाढली आणि पानाची संख्या जास्त झाली. बरं. माल पण चांगला, मालही चांगला आहे. क्वालिटी, कुठला एकदम- मंगू नाही, एकदम थ्रिप्स बढिया, नाही. काहीच नाही. बरं. आता आपल्याला समजा आता तुमचं म्हणजे एक अंदाज आहे आपला 40-50 टन माल आहे बागात, समजा 40-50 टनापर्यंत आहे ना हो हो 11 झाडामध्ये. हो. आता तरी त्यासोबत आपल्याला आता थोडंसं क्लिनिंग करून एक 25-30 किलोपर्यंत मिरग्या निघल असं नियोजन करायचं. एका झाडावर. हा परत का बरं? तर कारण काय होईल, आता आपली या पहिल्या बारात तर एक 50% पानसंख्या वाढून गेली झाडावर, पण मृग बारामध्ये अजून आपल्याला पानसंख्या वाढवता येईल, फळफांद्यांचा विस्तार वाढेल, झाडांची ग्रोथ वाढेल, मुळांचं कार्यक्षमता वाढून जाईल आणि झाडांचा जो घेरा पाहिजे आपल्याला आणि जे ॲव्हरेज उत्पादन पाहिजे त्या दृष्टिकोनातून बाग आपल्याला 6 महिन्यात बनून जाईल. आता तुमच्या झाडाची साईज जर बघितली तर याची कॅपॅसिटी 60-70 किलोच्या आरामात आहे. आहे. आता आपण नियोजन सुरू करून आता जवळजवळ 5-5.5 महिने झाले, हो, 4.5-5 महिने झाले. तर आपण आता त्या स्टेजवर आलेलो आहोत की आपण मिरग्या पण पॅरलल धरून झाड अजून सक्षम बनवू. म्हणजे पुढच्या वेळेस आपण जो आंब्या बहार धरू त्यावेळेस आपल्याकडं आपण टार्गेटच्या हिशोबाने. कारण कसं असतं बरं का, विद्यापीठाचा एक रेशो आहे, 35-40 पानामागे एक फळ पाहिजे आपल्याला, हा हा. तर ते झाड सक्षम आणि ते फळही चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं निघतं, गुणवत्तेचं निघतं बरोबर आहे. आणि झाडही सक्षम राहतं. जेवढी झाडावर पानसंख्या तेवढं झाडामध्ये अन्न निर्मिती जास्त होते, झाडांची फळधारणा जास्त असते, पुढं तुमच्या गुंडीगळीच्या समस्या कमी असतात. त्याचसोबत तुमचं तुमचं ताणाचं कार्य असो किंवा विश्रांतीचं कार्य असो ते सक्षम होतं. झाडं एक तुम्ही कुठल्याही बहार नियोजनामध्ये जा, झाडं तुम्हाला एक चांगल्या उत्पादनाकडे घेऊन जातं. त्यासाठी मग तुम्हाला झाडावरती मूळ आणि पान हे दोन्ही तुम्हाला चांगलं ठेवणं गरजेचं राहतं. आणि वार्षिक नियोजनामध्ये फळबाग सोबती तर याच गोष्टीकडे लक्ष देते की झाडामध्ये पानांची ग्रोथ, झाडांची फळफांद्यांचा विस्तार, झाडांची स्वतःची ग्रोथ चांगली. कारण जोपर्यंत झाड स्वतः सक्षम होत नाही तोपर्यंत आपण एक चांगलं उत्पादन घेऊ शकत नाही. आणि त्याचसोबत मग मुळांचा कक्ष, तो डेव्हलपमेंट, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, तुमची विश्रांतीचा टप्पा, ताणाचा टप्पा, वार्षिक नियोजनात या सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात.
आणि त्यामुळे मग रिझल्ट दिसून येतात आपल्याला. आता तुमच्यामुळे आपण समजा मिरगा बहाराचं नियोजन चालू आहे आपलं. हा, मागच्या वर्षी मिरगा बहाराचं नियोजन केलं नाही आणि घेतलाही नाही आपण. बरोबर. नको म्हणलं आता जे आहे समजा आंब्या बहार हेच ठेवू. तरी तरी पण 2-5 टन निघाला असेल नाही धरता. हा हा आता ते नियोजन असतं ते 2-5 टन 15-20 टन गेला असता. आणि ते काय होतं मृग बहारामुळे काय होईल, तुमचं झाडांची ग्रोथ तर होईलच होईल, पण आपलं जे मृग बहारामध्ये आपला खर्च निघून जाईल, आंब्या बहाराचं उत्पादन आपल्या हातात येईल. हातात जाईल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. त्या आणि पुढच्या- दृष्टिकोनातून हा, असतं. आणि परत झाड डेव्हलप झाल्यानंतर पुढे परत आंब्या बहाराला त्याचा चांगला फायदा होणार. चला, आंब्या बहारा 100. आता जिथं 10 पानं काम करतात तिथं 100 पानं झाल्यानंतर ते काम होऊनच जाईल, होणार चांगल्या प्रमाणात काम होईल. एकदम एकदम बढिया झाली. हा, मग त्याच पद्धतीत आपल्याला जायचं आणि तसंच नियोजन करायचं. आता आज आहे मेची 8 तारीख. इथून पुढे नियोजन काय असेल सर यांचं? इथून पुढे सर आता आपण एक हे 12-13 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत जे पावसाचं वातावरण आहे, समजा आहे पडल नाही पडल हे आता ते निसर्गावर अवलंबून आहे. ते झाल्यानंतर मग आपल्याला जर चांगला पाऊस झाला तर पुढच्या नियोजनामध्ये थोडासा फेरबदल होईल. कारण चांगला पाऊस झाल्यानंतर आपल्याला झाडामध्ये कुठली आगारी निघली नाही पाहिजे, कारण ताण तसं तर पाणी चालू आहे, आपण तोपर्यंत पाणी बंद करणार नाही. पण जास्त पाऊस झाल्यानंतर झाड आगारी फेकू शकतं. मग त्यावेळेस आपल्याला ती आगारी दाबणं गरजेचं राहील, झाड स्टॉप राहणं गरजेचं राहील. त्यासोबत आपली मूळ तुटणं गरजेचं राहील, कारण ती आगारी दाबल्यानंतर एक 5-6 दिवसानंतर चांगली वापस आल्यानंतर वरचं पाणी देऊनच आपल्याला हलकी मेहनत करूनच बाग तानावर सोडायचं आहे. आणि त्यापुढं मग नंतर एक 5-10 दिवसाच्या गॅप नंतर जेव्हा मुळाच्या कक्षेमधलं पाणी प्रमाण एकदम कमी होऊन जाईल, अल्प होऊन जाईल, टेम्परेचर लेवल एक मेंटेन होऊन जाईल, त्यानंतर आपल्याला पुढं मग जे ताण अवस्थेतल्या स्टोरेज फवारण्या राहतील त्याच्यावर नियोजन करायचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी तणावर सोडलेलं असेल, काही ठिकाणी सोडलेले आहेत, आणि जर पाऊस झाला अचानक समजा ह्या 10-12 तारखेच्या आसपास, तर त्यांनी पाऊस झाल्यानंतर वापसानंतर इमिडिएटली त्यांनी आगाऱ्यात दाबण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. थोडंसं झाडांना स्टॉप होणं गरजेचं आहे. त्यावेळेत जास्त पाऊस झाल्यानंतर ते स्प्रेचे शेड्यूलमध्ये याच्यामध्ये त्यांना जावं लागेल आणि ते तसं नियोजन करून घ्यावं लागेल. आणि ज्यांनी सोडलेलं नाही त्यांनी अजून 10-12 तारखेपर्यंत थांबावं. त्यांनी एक 15 तारखेपर्यंत थांबून जावं, कारण आता जर पाऊस पडला तर पुढचा पाऊस आपला ऑलरेडी लेटच होणार आहे आणि पुढे आपल्याला पाहिजे तेवढा तानाचे दिवस आपल्याला भेटून जातात जूनमध्ये. चालेल. अजून काय काय आमच्यासोबतचे काय अनुभव आहेत तुमचे? तुमच्यासोबत अनुभव असा झाला म्हणजे तुमची जी प्रॅक्टिस आहे ती खरंच म्हणजे खूप चांगली आहे. चांगली म्हणजे आता प्रॅक्टिकलमध्ये अनुभवातून दिसते कशी येते. नाही, आम्ही बांधावरले डॉक्टर आहे. दिसते. आणि परत याबरोबर ह्या नियोजन परत तुमचं स्लेरीचं आहे. स्लेरी जे काही सांगितलं तुम्ही त्यातूनही खूप फायदा आहे स्लेरीचा. आता मी मोसंबीबरोबर द्राक्षांना पण तुम्ही सांगितलेले एकरी 200 लिटरमध्ये सोडली ती. तर द्राक्षाला पण आहे तसं. म्हणजे आता वर्षभर द्राक्षाला तुम्ही प्रगतशील शेतकरी ऑलरेडी द्राक्षाचं बाग काढतायत चांगला. द्राक्ष किती एकर आहे आपलं? आपले 2.5 एकर द्राक्षे. बरं. आणि यावर्षी किती उत्पादन झालं? ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जो 6 मेला पाऊस चालू झाला त्या पावसामुळं काळी आळली नाही, तेवढी काळी गर्भधारणा झाली नाही, तरी समजा तरी एक 25 टन माल निघाला. मागच्या वर्षी 39.5 टन माल निघाला होता. आणि मागच्या वर्षी ह्या वर्षी रेट चांगले असल्यामुळं मागच्या वर्षी इतके पैसे झाले यावर्षी पण. म्हणजे तुम्ही याचे द्राक्षाचे शेतकरी आहेत का तुम्ही दमा द्राक्षाचे डॉक्टर झालेले आहेत? नाही अनुभवातून अनुभवातून बाकी काहीच तर या तुम्ही व्हिडिओ. नाही, शेतीच अशी झालेली आहे आजकाल की जोपर्यंत शेतकरी स्वतः सगळ्या गोष्टी समजून घेत नाही आणि करत नाही तोपर्यंत विषयच नाही. कारण काय डॉक्टर येतील जातील हा. तुम्हाला दररोज तुमच्या सोबत नसणार. नाही तर त्यामुळे शेतकऱ्यालाच ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपल्याला कोणत्या स्टेजला काय करायचं. आणि जर ते नसेल तर मग एखादा बाग सक्सेस होतो, एखादा बहार आणि दुसऱ्या बहारामध्ये गडबड होऊन जाते. ते व्हायला नको. त्याला अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि द्राक्षामध्ये आता ठीक आहे, मोसंबीत थोडंफार मागं पुढं होतं, पण द्राक्षामध्ये नाही तसं करतायत ते. कारण मला आठवतं सर, पहिल्या ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आपली थोडीशी 2 मिनिटं द्राक्षात चर्चा झाली. तर मी तुम्हाला विचारलं GA1, GA2, GA3, तर त्यावेळेस तुम्ही मला डायरेक्ट रजिस्टर दाखवलं की माझ्या ह्या सगळ्या फवारण्या झाल्या, कधी कशासाठी काय. मग मी योगेश चव्हाणांना इथून गेल्यानंतर विचारलं, हे द्राक्षाचे शेतकरी आहेत का द्राक्षाचे डॉक्टर आहेत म्हटलं? नाही, आता 2017 पासून आपल्याकडे द्राक्ष आहे. पहिले सुरुवातीचे 2 वर्ष तेवढा माल नाही निघाला, जवळजवळ असं म्हणायचं फेलच झाला. पण त्यानंतर समजा 19 नंतर मालही चांगला आहे, पैसाही चांगला होतो. फक्त थोडंसं वातावरणामुळं आहे अडचणी, पण
भरपूर काही आहे आणि त्या अनुभवातून खूप शिकायला मिळालं. खूप म्हणजे खूप. आता शक्यतो समजा अडचणीत नाही, पण इतर जे काही द्राक्ष शेतकरी मित्र आहे त्यांच्यावर फोनवर चर्चा, त्या चर्चेमध्ये आता नवीन काही प्रोडक्ट समजा ज्यांनी वापरलेलं आहे असे काही थोडेफार वापरून बघायचे, पण जास्तही नाही. जे आपल्याला जे रेग्युलर चालू आहे तेच चालू ठेवायचे. बरं. आणि आणि फळबाग आता सोबतीचे कोणी शेतकरी जर द्राक्ष लागवड करू इच्छित असतील तर तुमचा नंबर आम्ही शेअर करतो. नक्कीच नक्कीच. चालेल. आणि आता तुम्ही आमच्या ट्रीटमेंट सोबत समाधानी? हो, एकदम एकदम बढिया. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तुमचं फोनवर बोलणं झालं होतं त्याच वेळेस असं वाटलं होतं की काहीतरी चेंजेस होणार आहे याच्या बोलण्यातून, किंवा मग आपण जी समजा विश्रांतीच्या काळामध्ये जी फवारणी केली होती त्यातून लगेच एक 2-4 दिवसात जाणवलं की नाही ही जी आपण यांनी सांगितलेली जी फवारणी केली त्यामुळे थोडंसं बदल पडला. नक्कीच आपल्याला याची रिझल्ट आहे. त्यामुळं मग म्हस्के सरला कंटिन्यू म्हटलं तुम्ही येत जा, मला सांगा, गाईडलाईन करा, तिथून पण चालू ठेवू. पण मग याचा फायदा मला थोडाफार द्राक्षामध्ये पण झाला, स्लेरीचा वगैरे. बरं बरं. चालेल. आता आपण मृग 12साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक काढू धन्यवाद. आपण. आता हे तर आपला आहेच 35-40 टनापर्यंत माल आम्हाला एक अंदाज वाटतो, त्या अंदाजापर्यंत तुमचा बरं का. अंदाज बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण एक 20-25 टनापर्यंत मिरग्या काढायचं नियोजन करू. म्हणजे जे वार्षिक नियोजन पाहिजे आपल्याला, एक 45-50 किलो तेवढा माल आपल्याला प्रति झाड भेटला पुढच्या पाहिजे. वर्षी आपण आणि मग पुढच्या वर्षी आपण target चांगल्या टार्गेटनं माल काढू. ते मग आपल्या आता ह्या वर्षीच्या ग्रोथवर पुढच्या वर्षीचा आपला बहार निवडून निघून जाईल सहज सहज. चालेल. परत एकदा तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही वेळेवर करताय, सगळंच क्रेडिट आम्हाला देऊ नका. नाही, कारण नाही. आम्ही काय येतो, जाऊ, एक चक्कर मारतो बागेमध्ये आणि तुम्हाला सांगून जातो हे करायचं. सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळेवर केलं त्याचे रिझल्ट आहे आज नाही, बागेत नाही, दिसतोय. वेळेवर केल्यानंतर फायदा पण आहे ना. वेळ हुकूम केल्यानंतर उपयोग नाही ना त्याच्या हो, गोष्टी. त्याचेच मग आपल्याला हे परिणाम आज दिसून येतोय. हा. चालेल. धन्यवाद. चालेल. राहू.